महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आणि त्यांच्या जागी कोण येणार हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवासही उल्लेखनीय राहिला आहे. 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव जिल्ह्यात जन्मलेल्या सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. 1985 मध्ये त्यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाला आणि लग्नानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथून सामाजिक कामाला सुरुवात केली. ग्राम स्वच्छता चळवळीचा त्यांनी काटेवाडीतूनच पाया रचला. स्वतः हातात खराटा घेऊन स्वच्छता मोहिमेची सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावाला या अभियानात सहभागी करून घेतलं आणि पुढे काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आला. या कामाची दखल घेत देश विदेशातून अभ्यासकांनीही गावाला भेट दिली होती. त्यानंतर पर्यावरण, स्वच्छता आणि महिलांसाठी काम करत त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. राजकारणात त्यांचा थेट प्रवेश झाला तो 2024च्या लोकसभा निवडणुकीत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या मैदानात उतरल्या, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांच्या राज्यसभेत खासदार म्हणून वर्णी लागली. त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारीही मिळाली. आज मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहे आणि राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या राजकारणात कोणते बदल होतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.